धर्मरक्षक स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 367व्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती संभाजीराजे यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, अमोल बापू शिंदे, श्रीकांत घाडगे यांच्या शुभ हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली। यावेळी जय भवानी, जय शिवराय, छत्रपती शंभू महाराज की जय अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला होता। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे व संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, संजय पारवे, नागेश घोरपडे, अजय सिंग सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बाल शंभू भक्त समत यादवने आपल्या मधुर आवाजाने शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायांची मने जिंकली। न्यायालंकार मंडित राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौल सुवासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय श्री राम। सत्कार समारंभानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना छात्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचं कौतुक करत वायपट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळाने छात्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संभाजी जयंती साजरी करावी, तसंच डॉल्बी मुक्त जयंती साजरी करून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन आणि मर्दानी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण करत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असं आवाहन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केलं। संपूर्ण हिंदू समाजाला एक आदर्श छत्रपती संभाजी महाराज यांनी आपलं जीवन जगलेलं आहे। वास्तविक आता अनेक यातना होऊन सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही। धर्मासाठी वाटते काय करावं तेवढं कमी आहे। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन जर बघितला तर समाजातील प्रत्येक हिंदूंनी ताटमानेने आपल्या धर्माचा विकास, आपल्या धर्माचे रक्षण या ठिकाणी केलं पाहिजे असं या ठिकाणी मला सांगावं वाटतं। आजचा जो उपक्रम छात्रवीर मंडळाच्या वतीनं जो आयोजित केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम असून अशा जयंत्या प्रत्येक गल्लीमुळात मोठ्या प्रमाणात साजरा केला जावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी मूर्तींचं वाटप देखील करण्यात येत आहे। हा एक चांगला सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम प्रत्येक मंडळाने राबवावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो। सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्रीराम। आज छात्रवीर मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं मूर्तीचं वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला बोलवलं। अतिशय आनंद वाटतो। सोलापुरात अधिक मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे होत आहे। उत्सवाला प्रोत्साहन दिलं पाहिजे। जंगल्यांनी आता सांगितलं की उत्सव साजरा करणं आपली पारंपरिकता आहे ती जपणं याकडे लक्ष दिलं जाईल आणि यासाठी हा कार्यक्रम स्वीकारला। चांगले विचार आहेत, फक्त ते आचरणात आणा। छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना त्यांच्या आयुष्यात त्यांनी दाखवलेलं शौर्य आणि अन्य सर्व संस्कारिक जीवन एक जरी आपण आपल्या आयुष्यात आणला तरी आपलं जीवन सफल होईल। अत्यंत छोट्या वयामध्ये अत्यंत महान अशी आपल्या कार्यकाळात त्यांनी केली आहे। हा लौकिक
आपण टिकवायचं आहे, त्यांची जयंती साजरी करू आणि अशा कार्यक्रमाची सुरुवात सोलापुरात या निमित्तानं याचा आनंद वाटतो। सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा। आपल्या कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढेल, प्रतिष्ठा जपली जाईल यासाठी आपण एक पाऊल आलं पाहिजे आणि ते टिकवलं पाहिजे असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। यावेळी छात्रवीर प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे, संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे, वैभव गंगणे, शिवा भोसले, नागेश घोरपडे, अजय मस्के, श्रेयस माने, शीतल जगदाळे, करिश्मा लालबेगी, तुझा पवार, सुनीता माने, समृद्धी चव्हाण यांच्यासह शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराज यांचा 367वा जन्मदिवस सोलापूर शहर जिल्ह्यात हा विविध कार्यक्रमाने वेगवेगळे मंडळ साजरे करत आहेत। त्याचप्रमाणे छत्रवीर प्रतिष्ठान हा पण गेले 9 वर्ष झालं छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करतो। वेगवेगळ्या विविध कार्यक्रमातून, सामाजिक उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराज शंभूराजे मनामनात, शंभू जयंती घराघरात आणि गावागावात ह्या ब्रीदवाक्याने छत्रवीर प्रतिष्ठान कार्य करत आहे। मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या 11 मूर्तींचं वाटप झालेलं होतं। ह्या वर्षी 21 मूर्त्यांचं वाटप हे छत्रपती संभाजी महाराजांच्या झालेलं आहे। ह्या कार्यक्रमास माननीय जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंहजी राजपूत, ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर, जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे, आमचे मार्गदर्शक श्रीकांत अण्णा गाडगे, संजयजी पारवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विविध कार्यक्रमातून उत्साहातून पार पडला। मी सर्व शिवशंभू भक्तांना एवढंच आवाहन करतो की शंभूनीती आणि शंभू जयंती साजरी करून शंभूराजे मनामनात रुजवा, बाकी आपल्याला काही मनात रुजवण्याची गरज पडणार नाही। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराज। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।